नमस्कार मित्रांनो, मी साहिल पाटील आणि पुन्हा एकदा मी आपल्या भेटीस आलो. तर आज आपण जाणार आहोत कलावंती सुळक्यावर. ओके, आता कलावंती सुळका खूप जण त्याचा उच्चार कलावंती गड असं करतात, पण कलावंती हा एक गड नसून हा एक सुळका आहे. कारण की वर असं गडाचं काही असं अवाढव्य किंवा असं काही नाहीच आहे, तो एक सुळका आहे. हा, याच्यावर महत्वाची गोष्ट म्हणजे सुळक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे आणि तिथपर्यंतचा प्रवास हा खूप सुंदर आहे. तर ह्या गडाचा जर आपण हिस्ट्री बघितली किंवा जर त्याचा आपण इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर कलावंती नाव हे 15व्या शतकात एका राणीच्या नावावर त्याला ठेवण्यात आलं होतं. कलावंती सुळका हा त्या राणीसाठी बनवण्यात गेला होता आणि त्या राणीचं नाव कलावंती होतं आणि त्याच्यावरूनच ह्या सुळकेचंही नाव कलावंती सुळका असं प्रचलित झालं. तर आपण तिकडे जाऊया. सध्या मान्सून पण चालू झाला आहे, तर आपण नक्की बघूया की तिकडे कशा प्रकारची मजा होते किंवा आपल्याला कशा प्रकारचा अनुभव मिळेल. तर चला मित्रांनो, आपण निघूया कलावंती सुळकेवर. तर मित्रांनो, सध्या आपला कलावंती आणि प्रबळगड पूर्णपणे धुक्यामध्ये वेढलेला आहे, आपण पाहू शकतो. संप बिंप नाही ना कोणाचं, मला एक माणूस नाही दिसत. गाड्या आहेत आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलोत अजून एका ट्रेकमध्ये किंवा अजून एका आपल्या स्पॉटमध्ये. तर आज अचानकपणे मी प्रतीक ठरवलं होतं की कलावंती करायचा, पण आमचं लक एवढं चांगलं की इथे आल्यावर आम्हाला विनय शेट आणि त्याची गँग पण भेटली. तर मित्रांनो, जास्त टाइम न घालवता आता आपण कलावंती आणि प्रबळगड किल्ल्यावर चढू आणि तिथून पुढे आपल्याला कलावंतीच एक्सप्लोर करायचं. तर चला मग मित्रांनो, सगळ्यांची मी ओळख करून देतो आणि आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, हा आहे आपला विनय शेट, जो मनमौजी माउंटेनियरिंगचा ओनर पण आहे, जो ट्रेक आणि हाईक वगैरे अरेंज करतो. मित्रांनो, हे त्याची एंटायर टीम, अक्षय फराट आणि त्याच्याबरोबर त्याचे अजून 2 मित्र, पायल आणि आदित्य. अच्छा, ये मेरे को समझा रहा है, मैं इधर से इधर जिपलाइन करा भाई. ती जिपलाईन काढली ना, अधिक होती दोन्ही किल्ल्यावरून. तर मित्रांनो, आपण गड चढण्यास चालू करतोय.
तर मित्रांनो, इथून पुढे आल्यावर आपल्याला इथे एक छोटं दुकान दिसेल, ज्याच्यावर आपल्याला पाणी बॉटल किंवा जे बाकीचे स्नॅक्स आहेत, बिस्किट म्हणा, कुरकुरे म्हणा किंवा वेफर्स आपण इथून परचेस करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे पार्किंग आहे, पार्किंगपासून वर यायला जागा आहे आणि आपण गाडी इथपर्यंत आणू शकतो. म्हणजे तर मग आपल्या मित्रांना विचारूया की त्यांची हालत कशी आहे किंवा हाऊ दे एक्झॅक्टली फील राईट नाव. सो ब्रदर, कॅन यू प्लीज लेट अस नो हाऊ आर फीलिंग नाव? Yeah, it is good. It is good experience. We have to reach a lot. सही आहे. आता आपल्या अक्षय शेटला विचारूया त्याचं मत काय. अजूनपर्यंत तर ठीक आहे. आता पुढे किती हालत होते अजून का ब्लॉगिंग चालू आहे. आता विनय शेटला विचारूया, जरा त्यांचं मत ऐकूया. फक्त थोडं कानाचे पडदे ओपन करून ठेवा की आमचे शेट बोलायला लागले की थांबत नाहीत. तसं चांगलं आहे, मजा येते. आता आम्ही 10-15 मिनिटं आधी ट्रेक स्टार्ट केलेला आहे. आता बरंच जायचं आहे. आता आम्ही एक 10%च्या आसपास आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. मजा येते. गुजरातवरून आमचे मित्र आलेले आहेत, पनवेलवरून पण आमचे मित्र आलेले आहेत, चौकातून पण आमचे मित्र आलेले आहेत. मजा येते. खूप भरपूर गर्दी आहे. एवढी गर्दी काय कशाला येतात काय माहिती इकडे. चालेल, आपण पायलला विचारूया. प्रतीक अजून भरपूर पुढे गेलाय. प्रतीक आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये भेटेल, बघूया. सो पायल मॅम, हाऊ यू फीलिंग राइट नाउ? जैसे जैसे ऊपर जाते जा रहे हैं वैसे वैसे जोश आते जा रहा है. हाँ ना, मतलब अक्षय शेठ जो बोल रहे हैं इससे एग्जैक्टली ऑपोजिट पायल शेठ का कहना है. तो लेट्स सी व्हाट्स हैपन नाउ. सो आपण रास्ता में बोलेंगे, आपण जाताना बोलूच आणि प्रतीक शेठ पर्यंत आपण लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू. तर चला जाऊया आपण पुढे. पण आपल्याला प्रतीक भेटला आणि आपण आता प्रतीकला विचारूया की त्याचं मनोबल कसं आहे. भावा, तर मित्रांनो, आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय. अर्ध पण नाही म्हणता येणार, पाव रस्त्यापर्यंत पोहोचलोय. इकडे वारा वगैरे सुंदर आहे किंवा इकडे आपल्याला मस्त प्रकारे पक्ष्यांचा आवाज वगैरे अनुभवायला भेटेल. आता आपण अजून पुढे निघालोय. तर मित्रांनो, आपण जाऊया अजून पुढे. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या हॉल्टवर पोहोचलो आणि इथून पुढे फक्त 200 मीटर आपल्याला ट्रेल करायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला प्रबळगड आणि कलावंती याचे दिसतील. मित्रांनो, इकडे अप्रतिम वार आहे आणि इकडचा जर व्ह्यू बघितला खरंच खूप सुंदर आहे. पावसाळ्यात ट्रेक करण्याचे हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर तुम्हाला तर मी माझ्या बॅकग्राऊंडमध्ये जो व्ह्यू चाललाय ना, तो हा बघा समोरचा व्ह्यू. म्हणजे आता पनवेल सिटी आणि आजूबाजूचे शेडूम किंवा बाकी जे खाली आपल्याला गाव दिसतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पाऊस दिसतो आणि लवकरच तो पाऊस इथे पण येईल. अक्षय, तब्येत कशी आहे? अक्षय शेठ, काय झालं? चला चला चला, वी हॅव टू डू इट अँड वी कॅन, वी विल. इथे आपल्याला हनुमंतरायाचं एक छोटस मंदिर किंवा मूर्ती दिसेल. स्वयंभू आहे. गणपती बाप्पा आणि बजरंग बली दोघं पण आपल्याला इथे. पावसाला पाऊस थोडा थोडा पडतोय बघ. खालीच थांबले.
आणि मित्रांनो शेवटी ती गोष्ट घडली त्याची आपल्याला आतुरतेने वाट होती. पाऊस चालू झाला आहे. मी शोधा हो. आणि हे आहे पिनाकल जिथे आपल्याला सर करायचं आहे. कसं आहे कारण की आपण जेव्हा पावसाळी टेकलं जातो तेव्हा आपल्याला कवर किंवा बॅगेचे जे कवर आहेत ते असायला हवे. हे जरा पकड मोबाईल. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा पावसाळी टेकला जातोय तेव्हा मोबाईलसाठी किंवा बॅगेसाठी आपल्याला कवर असायला हवं. ठीक आहे. आणि आता आपण अशा पावसात ट्रेक करणार तर खूप मजा येणार आहे. आपले काही मित्र आहेत. आपला अक्षरशः थोडीशी तब्येत खालावल्यामुळे झोपून आहेत. तर चला मग मित्रांनो आपण पुढे. अरे कुठे गेले बाकी ते. तर मित्रांनो इथे आपल्याला काही मित्र भेटले जी पुण्यावरून आले. तर आपण त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया. ते आता कलावंतीवरून आलेत. तर मित्रांनो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? अमेझिंग. अरे वा. आणि म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा अनुभव होता. खूप छान. दादा तुमचं? माझं तर मी बोलू पण शकत नाही. एक्सपिरियन्स एवढा छान झालाय ना. आम्ही रात्री बघा आय थिंक 4 वाजता आम्ही स्टार्ट केलेलं. अच्छा. 7 वाजता आम्ही वरती गेलेलो. म्हणजे माझ्यामुळे लेट झालेला. ही बाकीची सगळी चालत होती. मी थोडं ब्रेक 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 घेत गेलोय वरती. पण आता खूप छान वाटते की बाबा झालंय. आपण ऑलरेडी सर करून आलोय खाली. चांगलं आहे. दादा आपला? छान. अच्छा. मस्त. अर्ध्यातून नाही ते प्रत्येक गँग मध्ये असं एकतरी असतोच. दादा आपला एक्सपिरियन्स कसा होता? एक्सप्रेस असा होता की जेव्हा मी वरती चढत होतो ना चढायचं टेन्शन नव्हतं. टेन्शन होतं आता खाली उतरणार. बरोबर. जी हवा लागत होती. टेन्शन होतं की जर गेला एक चुकीचा पाय विषय संपला. बरोबर. बट मजा आली. अच्छा चांगलं आहे. तर मित्रांनो आपण पण जाऊया. आणि देवाच्या कृपेने आता पाऊस पण चालू झाला आहे. तर मग आपण या पावसाचा ट्रेक पुढे आपला कंटिन्यू करूया. तर चला आपण भेटूया पुढे. आणि मित्रांनो ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो ती वेळ आली आहे. आपण आत्ता गावात पोहोचलो आहे. आणि हा असा नयनरम्य नजारा. आपण जर नाईट ट्रेक करण्यासाठी येत असू तर आपल्याला इथे कॅम्पिंग करायला जागा मिळते. आणि जर टेंट वगैरे नसेल तरी तो ऑर्गनायझर्स पण आहेत. आपण इथे आरामात स्टे करू शकतो. तर मित्रांनो आपण कलावंतीच्या वाटेवर पुढे जाऊया. तर मित्रांनो पनवेलच्या आजूबाजूचे जे सारे ट्रेक पॉईंट्स आहेत ते पावसाळ्यात करण्यामध्ये मजा आहे. हां म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इर्शाळगड करताय, माणिकगड करताय, प्रबळगड, माची, हे जे सगळे किल्ले आहेत किंवा वॉच टॉवर जे आहेत ते पावसाळ्यात खरंच खूप सुंदर दिसतात. आणि पावसाळ्यात प्रत्येक मुंबईकरणी किंवा माझं तरी म्हणणे प्रत्येक माणसाने मुलांनी ट्रेकरनी हे किल्ले करायलाच हवेत. तर मित्रांनो गावापासून पुढे आल्यावर किंवा बेस विलेजपासून पुढे आल्यावर आपल्याला 2 रस्ते असतील आणि त्यापैकी आपल्याला डावीकडचं घ्यायचं आहे. आणि इथे जागोजागी मार्किंग केलेली आहे. मित्रांनो जे आपलं कलावंती आहे
त्याच्या पॅचमध्ये आपल्याला इथे ट्रेकर्स दिसतील. आणि हा रस्ता तिथून प्रबळगड आणि कलावंती दुर्ग वेगवेगळं होतं. तिथून जर आपण राईड घेतलं तर आपण प्रबळगडकडे जातो, जो हा वाला पठार आहे, आणि तिकडून लेफ्टचा जो रस्ता आहे तो आपल्याला कलावंती दुर्गाकडे घेऊन जातो. तर आज आपण कलावंती करतोय. वातावरण आहे, थोडं रिमझिम पाऊस पण आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि वातावरण खूप चांगलं झोपलेलं आहे. चांगला आमचे 2 मित्र पुढे गेलेले आहेत, आदित्य आणि प्रतीक. पण प्रतीक पुढे गेलाय त्याचा काहीच प्रतीक भेटत नाहीये इकडे की नक्की याच रस्त्याने गेले की नाही. और आदित्य भी आगे जाके हमें देखना पड़ेगा. मस्त सिमेंट का रोड बीड बना है, इंग्लैंड मध्ये पूरा डेव्हलप करतो. अक्षय शेठ, चला तुम्ही करायला आम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो, इथे एक चांगली गोष्ट म्हणजे आपण जर इथे ऑर्डर दिली गावामध्ये तर आपल्या ऑर्डरप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहारी आपल्याला दोन्ही प्रकारचे जेवण इथे करून मिळतं. म्हणजे आपण ट्रेक कंप्लीट करून खाली येईपर्यंत जेवण तयार असतं. तर जर कोणाला त्याची गरज असेल तर इथले नॉर्मल ग्रामस्थांना किंवा इथल्या घरात आपण बोलू शकतो. अक्षय अक्षय आता हा कलावंतीन. ठीक आहे वैभव दादा, आता ह्याच्यामध्ये मला सांग, जी केव यांनी केले गाववाल्यांनी ती ही आहे ही जी मध्ये दिसते ही वाली केले गाववाल्यांनी का ही कोणती तरी केले? ही मला कळवावे. वैभव भाऊ ॲडव्हेंचर. त्याच्यामध्ये हे जे 4-5 केव्स दिसतात त्यातली कोणतीतरी एक केव गावातल्या केले वाटते. प्लॅनिंग होता नवीन काहीतरी करायचं आणि त्यावेळेस कलावंतींच्या वरून रॅपलिंग करून त्या केव्जमध्ये जायचा. अच्छा. तिकडून परत मार करून परत. तर मित्रांनो, आम्ही अक्षय शेठला मध्ये एका स्टॉलवर ठेवलं आहे बिकॉज ही नॉट फिलिंग टू मच वेल अँड वी जस्ट मूव टुवर्ड द पिनॅकल. स्टार्टिंग में ये बोली ना मेरे को वो बोली ना रोक लिया ना स्टार्टिंग में सिर्फ इसका आवाज मेरे को पता, वो बोली तर मित्रांनो, हा जो पॅच आहे हा थोडासा खडतर आहे कारण की इथे चिखलामुळे खूप स्लिपरी होतं. तो जर तुमचे प्रॉपर शूज असतील तर तुम्ही इझिली ते ट्रेक करू शकाल. आपल्या प्रतीक चिखलेमुळे इथे चिखल झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चिखलामुळे भरपूर चिखल झालेला आहे आणि या चिखलात लोक चिखलात लोळत खाली चालले. स्पेशली आमचा प्रतीक चिखले. बस गेली खाली. आता थांबलेलो मी पण थांबायला तयार नाही. बस वाले जिल्हा चिखलला जाऊन तर मित्रांनो, तिथून एक गुहा आहे. आपण त्या गुहेमध्ये बघूया काय आहे ते.
मित्रांनो, या गुहेच्या सुरुवातीला आपल्याला हनुमानासारखी एक प्रती दिसेल. मला तरी हनुमानांचीच मूर्ती वाटतेय. आणि ही जी गुहा आहे ती आतमध्ये जाऊन लेफ्ट साईडला वळली आहे. ते पण तुम्हाला दाखवू असं सांग. तर मित्रांनो, आपण इथे थोडीफार क्राऊड बघू शकतो. सगळ्यांना सांगतोय, ते पण बघतोय. तर मित्रांनो, प्रत्येक ट्रेकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा एक रिस्की पॅच आहे. टीजीने हेच आहे. ॲक्च्युली 360 कॅममुळे हे जरा खूपच भयानक दिसतात, पण खरंच एवढे भयानक नाही आहेत. फक्त हा जो पॅच आहे, हा पॅच पावसामुळे भरपूर स्लिपरी होतो. तो हा जर आपण पॅच इझिली कव्हर करतोय, मग हे जिने पास करायला तुम्हाला इझिली येते. इथल्या जिन्यांची उंची पण थोडी नॉर्मल जिन्यापेक्षा मोठी आहे. आपण बघू शकता की आपल्याला पाय ठेवायला थोडाफार इथे त्रास होऊ शकतो. मला सांगू शकाल कसा होता वगैरे काय? छान होता. वरती रोप आहे, 2 रोप आहेत. रोपने ते लोक आपल्याला हेल्प करतात वरती चढायला. वरती महाराजांची मूर्ती आहे. कृपया करून मूर्तीजवळ शूज घालून जाऊ नये. चांगली गोष्ट आहे. मित्र, तुझा एक्सपिरियन्स कसा असेल आम्हाला सांगू इच्छितो? चांगलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला खूप अप्रतिम असं दृश्य वरून पाहायला मिळणार आहे आणि आपण पाहूया. पण जसं त्या पायऱ्यापासून वर येऊ, इथे काका आहेत आणि इथे त्यांचं सरबतचं स्टॉल आहे. तर ज्यांना थकवा आला आहे ते इथे लिंबू सरबत घेऊ शकता. आम्ही तर इथे घेतोय. धन्यवाद काका. मित्रांनो, आपण शेवटी कलावंतीच्या पिण्याकलला पोहोचलो. तुम्ही माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघू शकता. तर आपण आता त्याचे दर्शन घेऊया आणि इथून जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आता आपण महाराजांकडे निघालोय.
सगळ्यांना विनवणी एकच की महाराजांच्या पुतळ्यापाशी जाताना आपले शूज सँडल जे काही असेल ते आपण काढून जावं. हां, चप्पल उतरणं पडेल आपण. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर आपण परत भेटूया एका नव्या टेकमध्ये आणि एका नव्या अनुभवामध्ये.